सर आता आपले पिल्ले साईडला ठेवलेत, काय कारण आहे बरं? हा, आपल्या शेळीपालनात म्हणजे जास्त कप्पे नाही आहेत, पण तुम्ही प्रत्येक म्हणजे भरपूर जागेवर गेला असताना प्रत्येक शेळ्याला 10-10 शेळ्या 5-5 शेळ्या असे कप्पे केलेले आहेत. आपण फक्त पिल्लाला वेगळा आणि शेळ्याला वेगळा एवढंच कप्पे केलेले आहेत या आतमध्ये. फक्त पिल्लाला वेगळं आणि शेळ्याला वेगळं. हां, पिल्लं काय होतं, जन्मल्यापासून तुम्ही जर शेळीसोबत जर ठेवले हा, तर मग ते सारखे दूध पिणार. ते म्हणजे जे आलं दूध तर एक दोन पिल्लं असले तर एक दूध पिणार, एक साईडला राहणार. मग ते तेवढं त्यांच्या अंगी पण लागत नाही. थोडं दूध आलं की तेवढं लगेच पिऊन घेणार. हे काय आपण 2 टाइम पाहिजे होतं त्यांना. म्हणजे दूध पण येतं शेळीला भरपूर तेवढ्या वेळात. आणि शेळी पण सारखं जर दूध सिटीत राहिले पिल्ले तर मग शेळी पण खराब होते, पिल्लं पण तेवढे अंगी लागत नाही. मग 2 टाइम शेळ्याला सोडतो, पोटभर दूध पण भेटतं आणि शेळी पण मग खराब होत नाही. आता हे काय, हे घ्या ना तुमच्याजवळ. आता हे जे आहे हा प्राणी, समजा ही जी पाट आहे, तर ही किती महिन्याची आणि ह्याची काय किंमत होईल बरं? ही 5 महिन्याची आहे. हा, हिच्या ह्या पाठीची किंमत 35 ते 40 हजार रुपये होती. 35 ते 40. हा, किती महिन्याची? 5 महिन्याची. 5 महिन्याची. आता बैलाच्या किमतीमध्ये हे पिल्लू आहे. आता हे पिल्लू दिलेलं आहे, हे 1.5 महिन्याचं पिल्लू आहे. इथं बीडला दिलेलं आहे. हा, पोलीस आहेत, पोलीस साहेब आहेत, त्यांना दिलेलं आहे आपण 25,000 रुपये दिलेलं आहे. आता 1.5 महिन्यात झालेलं आहे. हे एक आणि ही एक पाट दिलेली त्यांना. आता ही 3 महिन्याची परवा पूर्ण झाली. मग आता एक उद्या नाही तर परवा येते ते. 3 महिन्याची एक आणि हे किती महिने? 2 केलेले आहेत. म्हणजे हे 3 महिन्याचं कंप्लीट करून द्यायचे. हे 1.5 महिन्याचं आहे, हे 3 महिन्याचं झालंय. हे घेऊन जाते ना आता, ते 1.5 महिन्याचं कंप्लीट करून द्यायचं. 25-25 ने सौदा झालेला आहे. 25-25. हां, म्हणजे तेवढंच करून द्यायचं का? 50,000 2 दिले, तेवढेच राहिले होते. बाकीच्या पाठी होत्या 3-4 होत्या. एक मस्त जगवल्याने नेल्यात. म्हणजे आपले पिल्ले प्रत्येक महिन्याला असे, आता हे ते गेलेत, आता हे आलेत, 4 पिल्ले आलेले आहेत. मग हे ना आता पुढल्या महिन्यात हे आता हे बुकिंगला सध्या दिले नाही आपण, कारण की काय होतं प्रत्येक वेळेस फार्मवर आले का आपल्याकडे मालच नसते, बुकिंगचाच माल आहे. मग नवीन कस्टमर आले का म्हणतात मग यांच्याकडे मालच नाही कधी, त्याच्यामुळे काही काही वेळेस बुकिंग देत नाही. 1-2 प्राणी ठेवलेले असतात. बरं, हे झालं तुमच्या बुकिंग संदर्भामध्ये. बरं, चाऱ्यामध्ये कसं व्यवस्थापन आहे आपल्याकडे, कसं कामकाज चालतं? चाऱ्यामध्ये आपण सकाळी सुरुवातीला सुका चारा देतो, त्याच्यात वैरण कडबा, ज्वारीचा कडबा असतोय. नंतर 8 वाजेपर्यंत देतो. 8ला आला मेथी घास काप देतो. 9 वाजेपर्यंत ते मेथी घास कापून कुटी करून 10 वाजायच्या आत सगळं काम करून नंतर आंघोळ करतो मी. हां, 10 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत. तिथून पुढे एक कसलंच काम नसतं याच्यात आपल्या शेळीपालनात. बरं, पिल्ल्यांना पाजण्याचं नियोजन कसं असतं बरं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सकाळी पिल्ल्याला उठल्या का सकाळी आपण त्याच्यात झाडीत, तुम्ही खाली दाखवा, आपण झाडीत बिडीत काही नाही, 1-2 महिन्यातून एकदा झाड देतो. आणि त्याच्यानंतर आहे का आपण उठलं का त्याच्यानंतर पिल्ले सोडणार. मग आपण आपल्या त्यांना कळतंय आई कोणत्या, ते आपण आपल्या शेळ्या पण जर पिल्लाकडे जातात ते आपण आपल्या पितात, तसं काय एवढं त्याची बघावं लागत नाही. बरं, आता बऱ्याचशा फार्मवरती मी पाहिलं ज्यावेळेस व्हिजिट करतो त्यावेळेस की पिल्लांना बॉटलमध्ये दूध दिलं जातं. बॉटलमध्ये आता तुम्ही जर प्राणी दूध कमी जर असलं तर बॉटलमध्ये देणं ठीक आहे, पण तुमच्या प्राण्याला जर दूध चांगलं असलं तर मग बॉटलने द्यायची काही गरज नाही. आणि 3 पिल्ले झाले, 4 पिल्ले झाले तर मग बॉटलने द्यायला पाहिजे. पण तुम्ही 2च पिल्ले झाले आणि तरी बॉटलने द्यावं लागतंय म्हणलं मग तुमचं काहीतरी नियोजन चुकतंय. दूध कमी येतं शेळ्याला, मग कशामुळे येतं ते पाहायला पाहिजे सुरुवातीला. बरं, आता तुम्ही चारा कमी पडतोय का कशामुळे, काय फार्मवर काय केलंय तुम्ही, शेळ्या पिल्ले फक्त पिल्ले द्यायसाठी आणि जरशा गाई ते आणून ठेवल्या तर त्याचे दूध पाहिजे. मग तुमच्या शेळ्याला दूध निघत नसले मग होणारे पिल्ले तरी काय दुधाचे पडायचे. मग प्रत्येक तुम्ही आता 2 आणि 3 पाठी आपल्याकडून नेतात काही शेतकरी, मग 2 आणि 3 पिल्लासाठी त्यांनी एक जर्सी गाय घ्यायची का, असं नाही ना, असं परवडणार नाही त्यांना. तुमची शेळी मुळात तेवढी दुधाची पाहिजे. आपल्या शेळ्या जवळजवळ 3 ते 4 लिटर दूध देतात. 3 ते 4 लिटर. मग त्याच्या मागे त्यांना चारा पण तुम्ही क्वालिटी बघा, शेळ्याची प्रत्येक त्यांची चमक बिमक सगळ्या गोष्टी बघा. किती महिन्याच्या नंतर या पिल्लांना दूध बंद केलं पाहिजे? समजा किती महिन्यापासून दूध देतो आपण? 3 महिन्यापर्यंत. आता आपल्याकडे दूध 3 महिन्यापर्यंतच पिल्ले असतात, तिथपर्यंतच दूध असतं. तिथून पुढे मग दूध बंदच होतं, शेतकऱ्याला जातात पिल्ले. त्याच्यामुळे 3 महिन्यानंतर आपण चारा देऊ शकतो. चारा ते 1-1.5 महिने झाले का चारा खायला लागतात, पण 3 महिन्यात पोटभर दूध भेटायला पाहिजे. बरं, चांगले पिल्ल्याच्या तब्येती होण्यासाठी, चांगलं ब्रीडर होण्यासाठी कुठला खुराक दिला पाहिजे किंवा तुम्ही कोणता खुराक देता? आता पिल्लाला आपण जास्त खुराकच देत नाही. पिल्लाला मेन सगळ्यात जास्त खुराक आणि ते सगळं म्हणलं तर पिल्लाच्या वाढी मागे फक्त दूध असतंय. दूध पोटभर भेटलं तर तुमची क्वालिटी बनणार आहे. 3 महिन्याच्या नंतर 3 महिन्याच्या नंतर तुम्ही भिजवून शेंगदाणा पेंड द्या, सोयाबीन द्या, मका द्या, हरभरा द्या, काही पण चालतं. काही पण द्या. फक्त जास्त प्रमाणात देऊ नका, म्हणजे इंडायजेशन झालं नाही पाहिजे. योग्य प्रमाणात द्या. सुरुवातीला कमी द्या, नंतर जसे त्यांना पचन पडेल तसे खुराक द्यायला वाढवायला सुरुवात करा. बरं, आता तुमचं एवढं मोठं शेळी पालन आहे,
तुमच्या शेळ्यांच्या जर तब्येती बघितल्या एकदम असं तेल सांडल्यासारखे तुमचे हे पिल्ले दिसतात. तुमच्या हातामधला जो ब्रीडर आहे त्याला जर पाहितलं पहा शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीने यांच्याकडं टॉप क्वालिटीच्या त्यांच्या मतानुसार ज्याला समजतंय त्या तर लक्षात आलं असेल. पण मी सध्या फर्स्ट टाईम असे पिल्ले पाहतोय. तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याची क्वालिटी दिसते कशा पद्धतीने संपूर्ण पिल्ले आहेत. कोणत्या बी पिल्लाला तुम्ही जर पाहितलं इथं मोठे पहा लहान पहा सगळ्याची क्वालिटी पहा कशा पद्धतीने. समजा कुणाला बिटलमध्ये काम करायचं आहे बिटलमध्ये आवड आहे तर त्यांच्यासाठी इथं बिटलचे त्यांच्याकडं ब्रीडर भेटतात पाटी भेटतात. स्क्रीनवरती सरांचा नंबर आहे. सरांना कॉन्टॅक्ट करा आणि जवळ असताना तर व्हिजिट करा. पाहितल्यानंतर अजून तुम्हाला आवड निर्माण होईल आणि असे पिल्ले तुम्ही खरेदी करू शकता. आपण त्यांच्याकडून अजून माहिती जाणून ह्या कशा पद्धतीने त्यांनी हे शेळी पालन सक्सेस केलेलं आहे.